डिअर स्टुडंट्स, ग्रीटिंग्स. स्टिरिओकेमिस्ट्रीच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की जे कॉन्फिगरेशन्स आपण पाहिलेले आहेत. कॉन्फिगरेशन्स काय? दीज आर दी फिक्स्ड रिलेटिव्ह configuration or fixed relative spatial position of atoms in the molecule that we call it as a configuration. Understand? म्हणजे 3D स्ट्रक्चर जे आहे त्या 3D स्ट्रक्चर मध्ये सगळे ॲटम्स जे आहेत ते कुठल्या कुठल्या डिरेक्शनला ओरिएंटेड झालेले आहेत आणि ते ओरिएंटेशन फिक्स आहे एका मॉलिक्युलचं, एका आयसोमरचं, एका इनॅन्शिओमरचं. पहा, एका इनॅन्शिओमर मध्ये एक आयसोमर मध्ये एका इनॅन्शिओमर मधला जे काही 3D स्ट्रक्चर आहे ते फिक्स आहे. मग त्याचा दुसरा जो इनॅन्शिओमर आहे त्याचं 3D स्ट्रक्चर फिक्स आहे म्हणून त्यामध्ये दोन इनॅन्शिओमर्स झालेत. बरोबर आहे ना? पण आता ह्या इनॅन्शिओमर्स जे 2D पेपरवर आपल्याला ड्रॉ करावे लागतात असे 3D स्ट्रक्चर्स असतात, तर या स्ट्रक्चरचं जे नॉमिनक्लेचर आहे ते कसं करायचं? नाव टू नॉमिनक्लेट दी structures or the isomers or the stereoisomers or the configurational isomers, what we have to do, we are having two methods. One is the D and S, that is the relative configuration to D-glyceraldehyde that we have discussed in the lecture number 4 or 5. We have discussed it, right? Now in this lecture we are going to discuss about the absolute configuration. Now suppose if I give you the question like that, draw the R2-butanol. If I ask you to draw R2-butanol, you should be in a position to draw that rectus, that is the R, that is the right side, that is the R structure. R and S, this is called as a absolute configuration, absolute nomenclature of the configuration. याच्यामध्ये तुम्ही पहा, absolute configuration RS system of nomenclature is based on CIP rule. CIP हे सायंटिस्टचे नाव आहेत, लक्षात येतं? So they are the Carl Ingold and Prelog system. Now these first two scientists, Carl and Ingold, are from London and the third one is from Zurich. Right. Now let us discuss what they have said in the configuration or in the nomenclature. That is how you are going to nomenclate a molecule or enantiomer by using the CIP rules. CIP rule, CIP sequence rule. CIP sequence rules काय आहेत हे आपण आता पाहणार आहोत. पहा, पहिला रूल काय सांगतो? First rule says each group of on the stereo center, each group, एक स्टिरिओ सेंटर आहे, एका स्टिरिओ सेंटरला 4 आयटम असणार आहेत. अंडरस्टँड? सो दॅट 4 आयटम किंवा 4 जे तुमचे फंक्शनल ग्रुप किंवा 4 चेन्स असतील, व्हॉट एव्हर इट इज, एका स्टिरिओ सेंटरला जे तुमचे अदर ॲटम कनेक्टेड असणार आहे त्या संदर्भात each group on the stereo center is assigned priority in the sequence. One is greater than second position, then the third and then the fourth. म्हणजे काय की एका स्टिरिओ सेंटरला जे 4 ग्रुप्स अटॅच झालेले असणार आहेत त्यांना आपण प्रायोरिटी देणार आहे. प्रायोरिटी 1 म्हणजे सगळ्यात जास्त, प्रायोरिटी 2 म्हणजे त्यापेक्षा कमी, 3 लास्ट प्रायोरिटी म्हणजे फोर्थ प्रायोरिटी इज द लास्ट प्रायोरिटी. लक्षात येते? सो हे असं आपण प्रायोरिटाइज करणार आहोत या CIP रूल प्रमाणे. ठीक आहे. सेकंड इज व्हॉट? द ॲटम विथ हायर ॲटॉमिक नंबर, ॲटम विथ हायर ॲटॉमिक नंबर रिसीव्स दी हायर प्रायोरिटी. आता इथे हायर प्रायोरिटी म्हणजे काय? 1 ही हायर प्रायोरिटी आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4. लक्षात येते? मग ॲटम विथ दी हायर प्रायोरिटी म्हणजे कोण असणार आहे? ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. लक्षात येते का? बघा, ज्याची प्रायोरिटी, कुणाची तुम्ही प्रायोरिटी जास्त म्हणणार आहे? तर ज्याच्याकडे तुम्ही बघणार आहे की ॲटॉमिक नंबर ज्याचा जास्त असणार आहे त्याला आपण हायर प्रायोरिटी देणार. म्हणजे नेमकं काय रे, की आता सपोज मी म्हणालो की प्रोटॉन Hचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. ठीक आहे ना? कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. ठीक आहे. नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, अंडरस्टँड, क्लोरीन 17, ठीक आहे, योर ब्रोमीन 35, अंडरस्टँड. सो लाईक दीज आर फ्यू ऑफ दी एक्झाम्पल आय एम गिविंग यू. तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स माहिती आहेत, तुम्हाला मेंडलेचा चार्ट माहिती आहेच. आता जे जास्त सारखे वापरले जातात ते हेच.
हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे वगैरे. आता सपोज एखाद्या सेंट्रल कार्बनला मध्ये सपोज आता सेंट्रल सी आहे आणि या सी ला आपण स्टिरिओ सेंटर आहे म्हणजे काय असणार आहे, 4 डिफरंट ग्रुप्स त्याला अटॅच असणार आहेत. 4 डिफरंट ग्रुप आपण अटॅच करू. ओके, एका ठिकाणी सपोज मी H म्हणलो, एका ठिकाणी Cl म्हणालो, ओके, एका ठिकाणी मी NH2 म्हणालो आणि दुसऱ्या ठिकाणी से OH म्हणालो, लाईक दिस. असं जर असेल तर हा रूल काय सांगतोय, ॲटम विथ हायर ॲटॉमिक नंबर विल रिसीव्ह दी हायर प्रायोरिटी. म्हणजे काय रे, बघा आता या चारीमध्ये कुणाचा जास्त ॲटॉमिक नंबर आहे पहा. या चारी ग्रुपमध्ये यू विल सी द क्लोरीन इज हॅव्हिंग दी हायेस्ट प्रायोरिटी, सो दॅट याला आपण प्रायोरिटी 1 देणार. समजतंय. आता क्लोरीन नंतरचा सेकंड प्रायोरिटी कोणाची असेल, ज्याचा क्लोरीन खालोखाल ॲटॉमिक नंबर आहे. क्लोरीन खालोखाल कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे, या कार्बनला अटॅच असेल बरं का. हा स्टिरिओ सेंटर आहे तुमचा, हा मधला जो स्टिरिओ सेंटर. स्टिरिओ सेंटरला 4 ग्रुप्स अटॅच आहेत. त्या 4 ग्रुप्सला आपण नॉमिनक्लेट करतोय किंवा 4 ग्रुप्सला आपण सिक्वेन्सिंग करतोय, प्रायोरिटी देतोय, 1 2 3 4 प्रायोरिटाइज करतोय. मग प्रायोरिटी नंबर 1 कोण, ज्याचा सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर, तो प्रायोरिटी नंबर 1. याच्यामध्ये कोण आहे, क्लोरीन सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे, त्यामुळे ॲटॉमिक नंबर आहे, सो दॅट क्लोरीन वी विल गिव्ह दी प्रायोरिटी 1. सेकंड इज टू ऑक्सिजन, ऑक्सिजनचा 8 आहे. थर्ड इज टू से हायड्रोजन आणि नायट्रोजन, कोणाचा जास्त ॲटॉमिक नंबर, याचा 7 आहे. ओके, आणि याचा 1 नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ प्रायोरिटी जर मला द्यायची झाली, प्रायोरिटी जर द्यायची झाली तर क्लोरीन विल रिसीव्ह दी प्रायोरिटी 1, देन ऑक्सिजन विल, दिस हायड्रॉक्सिल ग्रुप विल रिसीव्ह दी प्रायोरिटी 2, third priority is to NH2 and the fourth priority is to proton. लक्षात येते का काय हा रूल सांगतोय, each group on the stereogenic center is assigned a priority in the sequence of 1 is the highest priority, then second is the second priority, then third is the third priority and fourth is the last priority of. आणि हे प्रायोरिटी कसं ठरवणार आहे आपण, इट इज बेस्ड ऑन दी ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर्स बेस्ड आपण काय केलेलं आहे, याला आपण नॉमिनक्लेट केलेलं आहे, याला आपण जे आहे ते नंबरिंग केलेलं आहे. ठीक आहे, आता हे लक्षात आलं की आपल्याला ॲटम्स विथ हायर ॲटॉमिक नंबर आपण देणार आहोत हायेस्ट प्रायोरिटी. ठीक आहे, नाव थर्ड CIP रूल काय सांगतोय, हा कार्ल इनगोल्ड आणि प्रिलॉग यांनी काय सांगितलेलं, हा सिक्वेन्स रूल नॉमिनक्लेचर मध्ये, RS नॉमिनक्लेचर मध्ये, व्हेन डीलिंग विथ आयसोटोप्स, प्लीज अंडरस्टँड, द ॲटम्स विथ द हायर ॲटॉमिक मास रिसीव्ह दी हायर प्रायोरिटी. म्हणजे काय, से यू नो दॅट हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. ओके, ड्यूटेरियमचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, पण मास कोणाचं जास्त आहे, हायड्रोजनचं का ड्यूटेरियमचं. अंडरस्टँड, म्हणजे जर प्रायोरिटाइज करायचं झालं, या कंडिशन तुम्ही काय म्हणाल, सर हायड्रोजनचं आणि ड्यूटेरियम दोन्हीचा पण ॲटॉमिक नंबर सेम आहे. लक्षात येते का, जर दोन्हीचा ॲटॉमिक नंबर सेम असेल तर मग कुणाला प्रायोरिटी द्यायची, तर कुणाला प्रायोरिटी द्यायची, त्याचा आन्सर असं आहे की ड्यूटेरियम विल रिसीव्ह दी हायर प्रायोरिटी कम्पेअर्ड टू दॅट ऑफ दी हायड्रोजन. नॉट दॅट, सो दिस इज दी नेक्स्ट CIP रूल, दॅट इज द कार्ल इनगोल्ड प्रिलॉगचा सिक्वेन्स रूल. हा सांगतो की वेन डीलिंग विथ दी आयसोटोप आपल्याला काय करायचं आहे, दॅट इज द हायर आयसोटोप, दी ॲटॉमिक मास जसं जास्त आहे त्याला यू विल गिव्ह दी higher priority. Understand? Now when there is next CIP rule काय सांगतो बघा, when there is a multiple bond, जर multiple bond असेल तर the atoms attached to the multiple bond are considered to be duplicated for a double bond and triplicated for a triple bond. आता हे काय नेमकं म्हणायचं ते पहिल्यांदा नीट समजून घ्या, so that you will be in a better position to understand. फार इम्पॉर्टंट आहे हे, कारण इथेच गडबड होत असते. आता आपण सेंट्रलला कार्बन म्हणालो होतो, सेंटरला कार्बन म्हणालो. आता सेंटरला कार्बन म्हणाल्यानंतर आपण एक कंडिशन बघितली होती की याच्या H आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे आणि मग त्याच्या ॲटॉमिक नंबर प्रमाणे तुम्ही त्याला सेपरेट करत होता. ॲटॉमिक नंबर सेम असेल तर ॲटॉमिक मास पद्धतीने सेपरेट करत होता. पण आता समजा इथेही कार्बन, इथेही कार्बन, इथेही कार्बन, इथेही कार्बन, आता काय करायचं, आता समजा आता यू विल कन्सिडर दिस, हा इथे CH3 आहे, ठीक आहे, आणि इथे आहे CH2 CH3, ठीक आहे,
हा या ठिकाणी अशा पद्धतीने. आता सपोज आणि से या ठिकाणी आहे CHO, ठीक आहे, आणि या ठिकाणी आहे से CH2OH. ओके, नाउ इफ इट इज लाईक दिस, हा अशा पद्धतीने जर असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याला नंबरिंग प्रायोरिटायझेशन कसं करणार आहोत. सिंपल आहे, पहा नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्बनला, स्टिरिओ सेंटरला कार्बनच अटॅच आहे, ठीक आहे. मग आता जर कार्बनला कार्बनच अटॅच असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट आयडेंटिफाय करायची, ते म्हणजे इन द चेन, म्हणजे त्या कार्बनला पुढे कोण अटॅच आहे. समजते मला काय म्हणायचंय. म्हणजे सी आता या केसमध्ये बघा, हा जो CH3 आहे, या केसमध्ये कार्बनला कार्बन अटॅच आहे आणि त्या कार्बनला काय अटॅच आहे, प्रोटॉन अटॅच आहे, ठीक आहे. ओके, या केसमध्ये बघा, या कार्बनला कोण अटॅच आहे, ऑक्सिजन अटॅच आहे, ठीक आहे. या कार्बनला कोण अटॅच आहे, या कार्बनला सी, दॅट इज द सी ला H पण आहे आणि O पण आहे, ठीक आहे. आणि इथल्या कार्बनला कोण अटॅच आहे, इथल्या कार्बनला आणखीन एक कार्बन अटॅच आहे. लक्षात येतंय. म्हणजे जर स्टिरिओ सेंटरला कनेक्टेड पहिला जो काही ऍटम असेल, त्या प्रत्येक ऍटम जर सेमच असेल तर त्या केसमध्ये काय बघणार आपण की तो ऍटम कुणाला कनेक्टेड आहे. नेक्स्ट चेन मध्ये नेक्स्ट कोण आहे. आता नेक्स्ट कोण आहे आणि नेक्स्ट मध्ये जो कोणी अव्वल असेल त्याला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची. बघा म्हणजे आता कसं होतं या कंडिशन मध्ये, इथे कार्बन जो आहे तो प्रोटॉनला अटॅच आहे, या ठिकाणी कार्बन हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला अटॅच आहे, इथे कार्बन कार्बनला अटॅच आहे आणि इथे कार्बन ऑक्सिजनला आणि हायड्रोजनला अटॅच आहे. मग आता कार्बन हायड्रोजनला अटॅच आहे, हायड्रोजन तर लिस्ट प्रायोरिटी, त्याच्यापेक्षा बेटर कोण आहे, कार्बनला कार्बन अटॅच, ती हायर प्रायोरिटी झाली, कार्बनचे 6 ॲटॉमिक नंबर. पण ऑक्सिजनचा तर ॲटॉमिक नंबर कार्बनपेक्षा जास्त 8. मग काय होणार, CO ला जिथे कनेक्टेड आहे त्याची हायेस्ट प्रायोरिटी होणार. पण हायेस्ट प्रायोरिटी होत असताना देखील गंमत अशी आहे की CH2OH मध्ये पण CO ला अटॅच आहे आणि CHO मध्ये पण CO ला अटॅच आहे. मग या कंडिशन मध्ये काय करायचं, इथे मात्र C डबल बॉन्ड O आहे, प्लीज अंडरस्टँड, आणि इथे C सिंगल बॉन्ड O आहे पुढे H, म्हणजे C इथे सिंगल बॉन्ड आहे आणि या ठिकाणी मात्र CHO मध्ये C डबल बॉन्ड O आहे. यू नो दॅट इट्स एल्डिहाइड ना, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O आहे. मग जर C डबल बॉन्ड O असेल तर हा CIP रूल सांगतो ऍट ऍक्च्युअली म्हणजे C हा 2 ऑक्सिजनला अटॅच झालाय असं समजा. बघा तुम्ही आता जनरल सोडून द्या की सर C डबल बॉन्ड O म्हणजे काय, C 2 ऑक्सिजनला अटॅच असं नाहीये, मान्य मला. पण या CIP रूल मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, C डबल बॉन्ड O म्हणजे C 2 ऑक्सिजनला अटॅच आहे, ठीक आहे ना. आणि CH2OH मध्ये कसं आहे, CO ला अटॅच आहे, पण किती O ला अटॅच आहे, एकाच O ला अटॅच आहे. म्हणून इकडे CHO मध्ये अल्डिहाइड मध्ये ऑक्सिजन 2 ऑक्सिजनला अटॅच आहे, CH2OH मध्ये कार्बन एकाच ऑक्सिजनला अटॅच आहे. म्हणजे या दोघांमध्ये हायेस्ट प्रायोरिटी कोणाची असणार आहे, CHO ची, अल्डिहाइडची असणार आहे. ओके, सो दॅट व्हॉट आय विल से इज as per the priority goes, this CHO will give the first priority. सेकंड प्रायोरिटी कोणाला जाणार आहे, सेकंड प्रायोरिटी या CH2OH ला जाणार आहे. समजतंय, प्रायोरिटायझिंग करणं, प्रायोरिटी देणं, आपण प्रायोरिटी देणं एवढंच फक्त बघतोय, प्रायोरिटी देतोय. ओके, CH2OH ला आपण प्रायोरिटी 2 दिली, ठीक आहे. आता त्याच्यानंतर CH2, CH3 आणि CH3 याच्यामध्ये कोणाला जास्त प्रायोरिटी असणार आहे, इकडे कार्बन जो आहे तो कार्बनला अटॅच आणि इकडे कार्बन हायड्रोजनला अटॅच आहे. म्हणजे दिस वी विल गिव्ह दी प्रायोरिटी नंबर 3 अँड दिस वी विल गिव्ह दी प्रायोरिटी नंबर 4. अंडरस्टँड. आणि जर एखाद्या ठिकाणी जर C ट्रिपल बॉन्ड C असेल तर ट्रिपल बॉन्ड शुड बी गिवन दी फर्स्ट प्रायोरिटी, देन दी डबल बॉन्ड प्रायोरिटी. लक्षात येते, देन वी आर गोइंग टू गिव्ह दी डबल बॉन्ड प्रायोरिटी. लक्षात येते. आणि म्हणजे समजा काही कंडिशन मध्ये यू विल गेट मॉलिक्यूल सच दॅट you will have
बोथ द थिंग्स, म्हणजे समथिंग हे इथे मी जे फंक्शनल ग्रुप्स दिलेले आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी नॉमेनक्लेचर जे आहे ते करणार आहोत. पहा याच्यामध्ये इथे बघितलं असेल, व्हेन देयर इज अ मल्टिपल बॉन्ड द ॲटम्स अटॅच टू द मल्टिपल बॉन्ड आर कन्सिडर्ड टू बी डुप्लिकेटेड. कधी जर सी डबल बॉन्ड सी असेल तर एक कार्बन 2 कार्बनला अटॅच असं समजा, सी डबल बॉन्ड ओ असेल तर एक कार्बन 2 ऑक्सिजनला अटॅच असं समजा, अँड ट्रिप्लिकेटेड फॉर ट्रिपल बॉन्ड, म्हणजे सी ट्रिपल बॉन्ड सी असेल तर सी 3 कार्बनला अटॅच आहे असं समजा. लक्षात येते का? असं म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जर तुमचं सी ट्रिपल बॉन्ड सी असेल तर ऍट ऍक्च्युअली कसं धरायचं, कार्बन जो आहे तो 3 कार्बनला अटॅच आहे असं धरायचं, म्हणजे याची प्रायोरिटी परत तुमची हायर होईल. अंडरस्टँड? सो दॅट द CHO सी डबल बॉन्ड ओ असणार पहिली प्रायोरिटी येईल, CH2S त्याच्यानंतरचा. ओके, देन युअर सी डबल बॉन्ड सी प्रायोरिटी. अंडरस्टँड? देन द सी कनेक्टेड टू 3 that is CCH3, then that of the C3H5 आणि मग CH3 लाईक दॅट. म्हणजे हे तुमच्या सिक्वेन्स रूल जो आहे तो तुमच्या व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनलेस अँड अंटिल यू गिव्ह द प्रॉपर प्रायोरिटी, unless and until you give the proper priority, it's very difficult to get the correct the nomenclature R का S. ठीक है. नेक्स्ट पहा, when visualizing the molecule, the lower priority substituent should always point away from the viewer. A dash line indicate, म्हणजे काय म्हणायचं आहे, म्हणजे से फॉर एक्झाम्पल आपण जर असं कन्सिडर केलं की सी दिस इज सी कार्बन आणि या कार्बनला समजा एक H अटॅच आहे, दुसरा आहे तो Cl आहे, तिसरा से काहीतरी OH धरा आणि चौथा धरा C ट्रिपल बॉन्ड C आहे, असं आपण एक मॉलिक्युल असं कन्सिडर करू. या कंडिशन मध्ये आता यू नो दॅट पहिली प्रायोरिटी कोणाला असणार आहे, क्लोरीन का ऑक्सिजन, क्लोरीन, म्हणजे ह्याला आली प्रायोरिटी 1, ह्याला आली प्रायोरिटी 2. हा कार्बन आहे, तुम्हाला असं सी ट्रिपल बॉन्ड सी आहे की, पण पहिल्यांदा आपल्याला काय चेक करायचंय, पहिलं कोणाशी अटॅच आहे, पहिलं कोणाशी अटॅच आहे, कार्बनशी, म्हणून याची प्रायोरिटी झाली 3 आणि याची प्रायोरिटी झाली 4. तर काय म्हटलंय बघा, व्हेन व्हिज्युअलायझिंग द मॉलिक्यूल द लोएस्ट प्रायोरिटी सबस्टिट्यूएंट. आता या कंडिशन मध्ये लोएस्ट प्रायोरिटी कोण आहे, प्रोटॉन. तर लोएस्ट प्रायोरिटी जो आहे तो इट इज ऑलवेज पॉइंटेड, जो लोएस्ट प्रायोरिटी असणार आहे तो इट इज ऑलवेज पॉइंटेड अवे फ्रॉम द व्ह्यूअर. डॅश लाईनने दाखवतात, म्हणजे काय, जर तुमचा प्लेन मध्ये 2 बॉन्ड असणार आहेत, एक बॉन्ड बिलो द प्लेन, एक बॉन्ड अबव द प्लेन असणार आहे, म्हणजे व्ह्यूअरच्या साईडनी बघाल तर तुम्ही जो ॲटम अवे फ्रॉम द व्ह्यूअर असणार आहे तो जो आहे तो तुम्ही डॅश स्ट्रक्चरनी, डॅशनी जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहात. अंडरस्टँड? सो दॅट व्हेन व्हिज्युअलायझिंग द मॉलिक्यूल द लोएस्ट प्रायोरिटी सबस्टिट्यूएंट जो कोणी असणार आहे दे इट शुड बी, व्हॉट इज इट, इट शुड बी ऑलवेज पॉइंट अवे फ्रॉम द व्ह्यूअर. ठीक आहे. आता नेक्स्ट इज व्हॉट, एकदा का हे झालं की देन ड्रॉ अन एरो फ्रॉम द हायेस्ट प्रायोरिटी टू द सेकंड हायेस्ट प्रायोरिटी ॲटम अँड देन टू द लोएस्ट प्रायोरिटी ॲटम. अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार आहे, हायेस्ट प्रायोरिटी पासून लोएस्ट प्रायोरिटी पर्यंत फिरायचं. म्हणजे काय मला म्हणायचं आहे, हायेस्ट प्रायोरिटी पासून लोएस्ट प्रायोरिटी पर्यंत जर तुम्ही गेलात, म्हणजे से कार्बन आहे, ओके, कार्बन आहे, इथे OH आहे, से इथे Cl आहे, से इथे NH2 आहे आणि इथे से C डबल बॉन्ड C आहे. ठीक आहे, 2 3 4 CH2 असं समजा स्ट्रक्चर. तर त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, प्रायोरिटी 1 कोणाला देणार, याला प्रायोरिटी 1 देणार, याला 2 सॉरी याला 2 देणार, याला 3 प्रायोरिटी देणार आणि याला 4th प्रायोरिटी. बरोबर आहे ना, 1 2 3 आणि याला 4th प्रायोरिटी देणार. ठीक आहे ना. मग आता 1 2 3 जे आहे ते बघा कुठल्या, आता व्हॉट यू आर गोइंग टू डू इज यू आर सपोज टू मेक दी क्लॉकवाईज आहेत का अँटी क्लॉकवाईज आहेत बघायचं. म्हणजे काय, 1 पासून 3 कडे चार्ज असणार तो अवे फ्रॉम द व्ह्यूअर आहे, 1 पासून 3 कडे जाताना क्लॉकवाईज जावं लागतंय का अँटी क्लॉकवाईज आहे. या कंडिशन मध्ये बघा क्लॉकवाईज जावं लागतं का अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज जावं लागतंय. ठीक आहे ना. समजा आणखीन एखादा आपण जर स्ट्रक्चर काढला, तोच काढूयात आपण, वाटलंस तोच काढू. त्याच कंडिशन मध्ये समजा अशा पद्धतीने तुमचा मॉलिक्यूल आहे, तर काय होणार आहे, Cl ला प्रायोरिटी 1,
OH ला प्रायोरिटी 2, याला 3 आणि हा फोर्थ प्रायोरिटी इज अवे फ्रॉम द व्हीवर. अंडरस्टँड. मग 1 पासून 3 पर्यंत जाताना बघा क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरावं लागतंय. लक्षात येत आहे. जर 1 पासून 3 पर्यंत जाताना क्लॉकवाईज डिरेक्शननी जर फिरावं लागत असेल तर त्या स्ट्रक्चरला म्हणायचं आर. आर इज रेक्टस. रेक्टस म्हणजे राईट, म्हणजे राईट दिशेने. अंडरस्टँड. म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शनने जर जात असेल तर यू आर सपोज टू कॉल इट ॲज रेक्टस आर स्ट्रक्चर. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ केलं ते रेक्टस असं म्हणावं लागेल. पण पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते अँटी क्लॉकवाईज फिरावं लागतंय. 1 to 3 कडे जाताना 1 2 3 अशी प्रायोरिटी जाताना अँटी क्लॉकवाईज फिरावं लागतंय. म्हणून दॅट स्ट्रक्चर वी आर कॉलिंग इट ॲज व्हॉट. दॅट स्ट्रक्चर वी आर कॉलिंग इट ॲज दी सिनिस्टर. एस याला म्हणायचं सिनिस्टर. एस सिनिस्टर एस. ओके. मग एस स्ट्रक्चर म्हणजे काय आणि आर स्ट्रक्चर म्हणजे काय हे आता तुमच्या साधारणतः लक्षात आलं असेल. लक्षात आलं का की रेक्टस स्ट्रक्चर म्हणजे जे स्ट्रक्चर राईट हँडेड आहे. अंडरस्टँड. आणि जे स्ट्रक्चर लेफ्ट हँडेड आहे त्यालाच पण सिनिस्टर म्हणणार आहे. सिनिस्टर म्हणजे काय तर सिनिस्टर इज नथिंग बट द वन विच इज ऑन दी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके. सो if it is going clockwise then it is the R enantiomer. इनॅन्शिओमरचं नॉमेनक्लेचर मध्येच आपल्याला ऍब्सोल्यूट नॉमेनक्लेचर बघायचं आहे. कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम मध्ये इनॅन्शिओमरच मेजर आहेत आणि त्याचंच आर आणि एस कॉन्फिगरेशन आपल्याला मेजॉरिटीली पाहायचं आहे. सो आर का एस तर आर इनॅन्शिओमर कसा असणार आहे इफ इट इज गोइंग क्लॉकवाईज अँड इफ इट इज गोइंग काउंटर क्लॉकवाईज anti-clockwise. In that case, it is termed as the S enantiomer. Understand? So these are the basic CIP rule. These are the basic CIP rule for the your sequencing of the enantiomer की R आयसोमर आहे का L आयसोमर सॉरी R आहे का S आयसोमर आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला हे सिक्वेन्स रूल माहिती असले पाहिजे आणि करेक्टली तुमच्या डोक्यात फिट असले पाहिजेत जेणेकरून आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे की काही एक्झाम्पल्स घेऊन मी तुम्हाला दाखवेन की R कसं द्यायचं S कसं द्यायचं. अंडरस्टँड. जर नुसतं स्ट्रक्चरचं नाव दिलं असेल तर नावावरनं तुम्ही R कॉन्फिगरेशन कसं काढणार S कॉन्फिगरेशन कसं काढणार. समजा नुसता मॉलिक्यूल दिला आणि याचे पर्स्पेक्टिव्ह ड्रॉ करा म्हटलंय तर त्यावेळेस तुम्ही आर आणि एस कसं ड्रॉ करणार. आणि एखादा जर मॉलिक्यूल ऑलरेडी दिला असेल तर त्याच्यामध्ये काही करेक्शन्स काही जुगाड करावं लागणार आहे की जेणेकरून आपल्याला फाइंड आउट करायचं की आर आणि एस 3D स्ट्रक्चर्स असतील रिंग स्ट्रक्चर असेल तर तो कशा पद्धतीने परत त्याचं नॉमेनक्लेचर करू शकणार आहे हे सगळं आपण एक्झाम्पल्स आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू.